नमस्कार. हा आहे सामायिक जमिनीच्या शासकीय पोटहिस्सा मोजणीचा थोडक्यात पण महत्त्वाचा आढावा. भूमी अभिलेख विभागाने आता सामायिक 7/12 उतार्यावरील नावांचा आणि जमिनीच्या मालकीचा वर्षानुवर्षांचा गोंधळ कायमचा मिटवण्यासाठी एक नवा प्रकल्प सुरू केला आहे, ज्यामुळे तुमचे जमिनीचे वाद कायमचे सुटणार आहेत. पहिले पाहूया याची सुरुवात आणि मूळ अडचण काय आहे. हा प्रकल्प नागपूर विभागातील 15 गावांपासून सुरू होत आहे. आता बघा, सध्या एकाच 7/12वर अनेकांची नावे असतात, पण प्रत्यक्ष जागेवर कोणाचा कोणता हिस्सा आहे याचे कोणतेही अधिकृत नकाशे नसतात. म्हणजे विचार करा, कागदावर तुमचं नाव आहे, पण जमिनीचा नक्की कोणता तुकडा तुमचा हेच कोणाला माहीत नाही. हीच मोठी अडचण आता दूर होणार आहे. दुसरे म्हणजे यावरील नेमका उपाय. आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी केली जाईल आणि प्रत्येक वाटणीचा एकदम अचूक आणि नवीन नकाशा तयार होईल. ह्यात सर्वात भारी गोष्ट म्हणजे जसा आपल्यासाठी आधार कार्डचा नंबर असतो ना, अगदी तशीच आता जमिनीच्या प्रत्येक छोट्या तुकड्याला स्वतःची एक पक्की ओळख म्हणून भू आधार क्रमांक दिला जाणार आहे. शेवटी याचे थेट फायदे काय, तर जमिनीच्या बांधावरून होणारे ते पारंपरिक वाद आता थांबतील. शिवाय जमिनीची मालकी आणि जागा एकदम स्पष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांना पोकरासारख्या कृषी योजना आणि सरकारी अनुदानांचा थेट लाभ घेणं खूप सोपं होईल. सोप्या भाषेत सांगायचं तर कागदपत्र क्लिअर असल्यामुळे सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागणार नाहीत आणि हक्काचे पैसे थेट पदरात पडतील. अचूक नकाशे आणि या स्वतंत्र भू आधार क्रमांकामुळे सामायिक शेतजमिनींचा गुंता आता कायमचा सुटेल आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तर पुढील व्हिडिओसाठी आपल्याला कोणत्या विषयावर कायदेशीर माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सुचवा. आम्ही तुमच्या सूचनांची वाट पाहत आहोत. आणि रोजच्या नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरून आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. तिथे तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, कारण माहिती हेच खरं शस्त्र आहे. अगदी बरोबर. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.